आज ना अचानक मस्त चटपटीत भेळ खाण्याची खूप इच्छा झाली. मग काय, वेळ न घालवता पटापट सगळी तयारी करून घेतली. सर्वात आधी मस्त तेलात हिरव्या मिरच्या तळून घेतल्या आणि त्यावर थोडं मीठ टाकून बाजूला ठेवून दिलं. माझ्या घरामध्ये चिंचेचं आंबट गोड पाणी आणि भडंग कायम तयारच असतं, कारण आम्हा दोघांना भेळ प्रचंड आवडते. कधीही मनात आलं ना की अशी मस्त घरच्या घरी भेळ बनवून खायची. तसंही इकडे मुंबईमध्ये आपल्या सांगली कोल्हापूरसारखी अस्सल चवीची भेळ नाही मिळत, म्हणूनच ही सगळी धडपड. आणि हो, माझ्या नवऱ्याच्या हातची भेळ म्हणजे जणू स्वर्गच. चला आता पटापट भडंगमध्ये फरसाण, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि आपलं स्पेशल चिंचेचं पाणी घालूया. सगळं साहित्य आता एकदम व्यवस्थित एकत्र करून घेऊ, जेणेकरून प्रत्येक घासाती आंबट गोड तिखट चव उतरेल. वरून थोडी बारीक शेव टाकून मस्त प्लेटमध्ये काढून घेऊया. पण थांबा, खरी मजा तर गार्निशिंगमध्ये आहे. वरून अजून थोडा कांदा, बारीक पिवळी शेव, ताजी कोथिंबीर आणि ती आपली तळलेली खमंग मिरची. बघूनच तोंडाला पाणी सुटलं ना. पहिली प्लेट गेली थेट आमच्या घरच्या परीक्षकाकडे, म्हणजेच माझ्या बहिणीकडे. चव बघून मॅडम एकदम खुश झाल्या आणि थेट थम्सअपच मिळालं. तर अशी ही आमची झटपट, चमचमीत आणि अस्सल सांगली कोल्हापूर स्टाईल घरगुती भेळ तयार आहे. तुम्हालाही आमची ही भेळ आणि आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.